रुग्णालय ज्या पद्धतीनं जबाबदारी कुठेतरी टाळायचा प्रयत्न अजूनही केळकरांकडून होतोय का किंवा एकूणच रुग्णालयाकडे? नाही, आता हा विषय कल्पना नाही मला त्याची माहिती घेतल्याशिवाय, म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी कुठं जावं ह्या बाबतीतली माझ्याकडे आता त्याची स्पष्टता नाही. मला वाटतं माहिती घेऊन मी बोलतो बरं होईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरेंनी असं सुद्धा म्हटलं की राज ठाकरेंनी जर भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेला सोडली तर आमची काही हरकत नाही, काय आम्ही एकत्र यायला तयार आहोत असं उद्धव ठाकरे म्हणतात. खरं तर विधानसभेच्या निवडणुका झाल्यात, लोकसभेचा धुरळा, विधानसभेचा धुरळा, आणि त्यानंतर या महाराष्ट्रातल्या राजकारणातली समीकरणं अनेक गतिमान होत आहेत. उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिकांच्या निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या सगळ्या राजकारणासाठी प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीनं कंबर कसून कामाला लागला आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे संदर्भ आपल्या पद्धतीनं बांधायचा प्रयत्न प्रत्येकजण करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की त्यातलाच एक तो भाग असेल. परंतु मी कालही आपल्या सगळ्यांना सांगितलं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं एक अभूतपूर्व अशा पद्धतीचं यश मिळवलं, आदरणीय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं ज्या पद्धतीनं थम्पिंग मेजॉरिटी घेतली, त्यामुळं अनेक लोकांची अडचण झाली. उद्या भविष्यकाळामध्ये आपल्या राजकीय अस्तित्वाच्या साठीची धावपळ धडपड ही करावी लागते. त्यामुळे साहजिकच ज्या ज्या गोष्टी होत आहेत ते आपलं राजकारण यशस्वी करण्यासाठी प्रत्येकजण करतोय. पण मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं जे काय एकूण चाललेलं काम आहे आणि ज्या पद्धतीचं नेतृत्व आमच्या सक्षम पद्धतीने करते, त्यामुळे निश्चितपणानं भविष्यात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, सगळीकडेच महायुतीचं सरकार अत्यंत दमदारपणानं यशस्वी पद्धतीचं काम करेल. ज्या पद्धतीने त्या दोघांकडूनही आता भाषा केली जाते, एकत्र येण्याचे संकेत दिले जाते, वाटतं का तुम्हाला ज्या पद्धतीने काही घडामोडी मागच्या काळामध्ये घडल्या एकत्र येते ना आले तर काही परिणाम होईल असं वाटतं? राजकारण आहे, राजकारणात काय होऊ शकतंय काय नाही असं म्हणणं चुकीचं होईल. शेवटी निवडणुका, राजकारण, त्यावेळेचे राजकीय संदर्भ, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य अशक्य अशा होऊ शकतील. त्याच्याबद्दल फारशी आपण वाच्यता करणं किंवा त्याच्याबद्दल आपण काही भाष्य करणं अपेक्षित नाही. परंतु मी एवढंच सांगेन की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाललेलं काम आणि एकूणच राजकारणातल्या सगळ्या भूमिका घेतल्यानंतर सुद्धा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये विकासाच्या निमित्तानं जे काही अतिशय चांगल्या पद्धतीनं विश्वासार्हता वाढवली, त्याचा फायदा भविष्यातल्या महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीसाठी होणार आहे. मुंबई महानगरपालिकेत याचा काही फरक पडेल असं वाटतं? मुंबई महानगरपालिकेतच नाही तर महाराष्ट्राच्या सगळ्याच राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या स्थानिक पातळीपासून राज्य पातळीवर आणि देश पातळीवरती सुद्धा युत्या होत राहतील. परंतु या युत्या जरी झाल्या तरी शेवटी राजकारणामध्ये ज्यांच्यावरती विश्वास असतो अशाच नेतृत्वाला लोक साथ देत असतात आणि मी असं नेतृत्व म्हणूनच महायुती पुढं आले. त्यामुळे मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं नेतृत्व पुढच्या 5-10 वर्षांमध्ये अत्यंत भक्कमपणाने काम करेल.